नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी अनेक जणांनी भविष्यकाळामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न नक्कीच पाहिलं असेल किंवा तुमच्या पालकांनी तुम्हाला सांगितलं असेल की डॉक्टर हो तरच समाजामध्ये किंमत मिळेल. पण हे सगळं करत असताना आगामी काळामध्ये वैद्यकीय क्षेत्राचं भविष्य नेमकं काय असणार आहे याबद्दल कोणी विचार केलाय का? त्याचं अस्तित्व नेमकं काय असणार याबद्दल कोणी विचार केलाय का? चला तर आज याच मुद्द्यावरती बोलूयात. महाराष्ट्रामध्ये एमबीबीएसच्या तब्बल 10,000 जागा आहेत. पण ज्या लोकांना काही कारणास्तव एमबीबीएस करता येत नाही त्या लोकांना डॉक्टर होण्याचा एकमेव पर्याय उरतो तो म्हणजे बीएमएस आणि बीएचएमएस करणं. पण मुद्दा असा आहे की ज्याप्रमाणे जेवायच्या पंक्तीमध्ये लोक बसल्यानंतर 15 वया वाढल्या जातात, त्याचप्रमाणे शासन राजरोसपणे नवीन नवीन कॉलेजांना लायसन्स देत सुटलंय. आणि त्याच्यामुळे होतं काय की सोनं कशामुळे महाग आहे? कारण ते एक्सक्लुझिव्ह आहे म्हणून महाग आहे. जर सोनं कुठे पण सापडायला लागलं, सोन्याला किंमत आहे का? शून्य किंमत आहे. तसं शासन विचारच करत नाहीये की किती मुलं त्या ठिकाणी डिग्री घेऊन पासआउट झाली तर त्यांना व्यवसाय किंवा नोकरी करता येईल. अजिबात नाही. कारण याच्या मागे फायदा होतोय कोणाचा? राजकीय लोकांचा, ज्यांच्याकडे पैसा प्रचुर मात्रेमध्ये पडून आहे. त्यांना पैसा वाढवायचं सगळ्यात बेस्ट साधन मिळाले. टाकून द्या एखादं आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक कॉलेज. मग अशा कॉलेजांमध्ये त्याचं हॉस्पिटल किती चालतं, तिथं पेशंट किती येतात याचा कोणीच विचार करत नाही किंवा सगळं काय असतं ते फक्त कागदावरती असतं. मग अशा जाळ्यामध्ये तुमच्या आणि माझ्यासारखी भोई भावड्या पोरं त्या ठिकाणी फसतात. मग ह्या कॉलेजामधून बाहेर पडणारी पूर्वी डॉक्टर फक्त कागदावरती असतात. इथे शून्य, कोणताच अनुभव नाही. मग आता जे काही नवीन विद्यार्थी येणार आहेत त्यांना माझा एकच प्रेमाचा सल्ला आहे, तुम्ही ना समाजाने बनवलेल्या स्टिरियोटाईप मध्ये अडकण्यापेक्षा करिअरच्या नवीन वाटा शोधल्या पाहिजेत, नवीन सेक्टर शोधले पाहिजे. जग पुढे चाललंय, आपण डॉक्टर इंजिनिअरिंग मध्ये अडकलो आहोत. आपण एक नवीन दृष्टिकोन या ठिकाणी घेतला पाहिजे आणि भविष्याकडे व्यवसाय म्हणा किंवा आगामी काळामध्ये आलेले AI सारखे क्षेत्र आहे याच्यामध्ये पदार्पण करून आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल बनवायची गरज आहे. आणि शासनाने सुद्धा या गोष्टीची दखल घेतली पाहिजे की समाजाला किती डॉक्टरांची गरज आहे आणि पुरवठा किती होतोय आणि मागणी किती होत आहे याच्याबद्दल गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. धन्यवाद मित्रांनो.